तील इतिहासकालीन भटाळे तलावाच्या जागेवरील अतिक्रमण हटवून तलावाचं सुशोभीकरण करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक अमित धाकरस यांनी केली। या संदर्भात धाकरस यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि कल्याण तहसीलदार विकास गारुडकर यांना निवेदन दिलं। कल्याण पश्चिम येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यासमोर प्राचीन काळात भटाळे तलाव होता, मात्र अतिक्रमण केल्यामुळे हा तलाव बुजून गेला। अनेक वर्षांपासून हे अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे। आयुक्त श्री अभिनव गोयल सर आणि त्याचबरोबर तहसीलदार या दोघांची मी भेट घेतली आणि दोघांनी रिक्वेस्ट केली की इतिहासकालीन ही जी भटाळे तलाव आहे आणि दुर्गाडी किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला भाग, ऐतिहासिक भाग आहे आणि त्या किल्ल्यासमोर अतिशय दुर्गंधी घाण ही जी समोर आहे आणि त्यात जो ऐतिहासिक तलाव हा बुजून गेलेला आहे, त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री 2017 साली आयुक्तांना सांगितलं होतं की त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते त्यातला TLR करा, त्याचं क्षेत्र हे ठरवा आणि त्याच्यावरती असलेलं अनधिकृत बांधकाम हे काढा। त्याला अनुसरूनच मी आज भटाळे तलावाच्या विषयी दोघांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की येणाऱ्या काळात भटाळे तलाव हा अतिक्रमणापासून संपवा, तिथलं सुशोभीकरण करा। त्याच्यासाठी समजा काही निधी लागत असेल तर संपूर्ण माझा निधी 1 कोटी रुपये या भटाळे तलावाच्या सुशोभीकरणावरती मी द्यायला तयार आहे। परंतु तिथल्या लोकांना सुद्धा बघू दे की या ठिकाणी एखादं सुशोभीकरण केल्यानंतर एखादा तलाव हा छान पद्धतीने तयार होतो, एक लोकांना फिरता येतं आणि सकाळचं मॉर्निंग वॉकसुद्धा चांगल्या पद्धतीने करता येतं। त्यामुळे या तलावाचं लवकरात लवकर अतिक्रमण हटवून सुशोभीकरणाच्या दृष्टीने आपण मार्ग काढा, म्हणून मी जॉईंट दोघांचं ऑपरेशन हे तिकडे करा अशी मी त्यांना आज निवेदन दोघांना दिलं। मला खात्री आहे की अभिनव गोयल सर हे मागच्या आयुक्तांनी सोडलेलं काम नक्कीच पूर्ण करतील। धन्यवाद।